जी चारच क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा तुम्हाला दिली जाईल मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार। स्कोरर आपण स्टॉपवॉच ऑन करायचा आहे आणि प्लेइंग टाइम केवळ आपल्याला काउंट करायचा आहे। फॉर एक्झाम्पल जेव्हा फलंदाज बाद होईल आणि बाद होऊन जेव्हा तो मैदानाच्या बाहेर जातो तो टाइम तुम्ही काउंट करू नका त्या स्टॉपवॉचमध्ये। पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये आपल्याला परिपूर्ण करावी लागतील। टाइम इज मनी, टाइम इज मोर दॅन मनी। ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन, जर्मनीचा तो वैज्ञानिक, त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे कधीही थांबलेले नाही आहेत आणि त्या अनुषंगाने वेळेचं भान आपल्याला बाळगावंच लागेल। बिग ब्लास्ट, बिग मॅच, स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स। दोन्ही संघांकरिता हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती एक सणसणीत खणखणीत दणदणीत चौकारासहित सुरुवात केलंय। फलंदाजी करत असताना सूरजच्या बॅटमधून काही नेत्र दीपक फटका सजवला गेलाय। फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते। 4 धावा आहेत फलकावर। ग्रेट शॉट, बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर 2 बलाढ्य संघ, अम्मू 11 मीरा रोड, विपक्ष अद्विक 11 भाईंदर। थोडासा मिस टायमिंग होता। अनसाइडला सजवलेला हा फटका फाईन लेगच्या परिक्षेत्रामध्ये बहारदार स्वरूपातील क्षेत्र रक्षण। धावसंख्या जाऊन विसावलेली आहे ती प्रोग्रेस कार्डवरती 6 या अंकावर। 6 ऑन बोर्ड। हवेचा झोत खूपच कारगर आहे या मैदानामध्ये। आपण पाहू शकतायत जो डाव्या हाताचा फलंदाज आहे त्यासाठी डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी देखील डीप थर्ड मॅन। तसेच जर आपण डीप बॅकवर्ड पॉईंटचा विचार केला किंवा लॉंग लेगचा विचार केला तर हवेचा झोत खूपच मोठ्या प्रमाणावरती आहे। कसं असतं राजकारणामध्ये देखील ज्या नेत्याची हवा असते त्या नेत्यालाच निर्विवादपणे निवडून दिलं जातं आणि क्रिकेटमध्ये देखील वारा तिथेच मारा, हवेच्या विरुद्ध कधी खेळू नका। या गोष्टीचं गांभीर्य बाळगावं लागेल ते फलंदाजांना। जर ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल झाला फलंदाज, त्याने लॉंग लेगला टार्गेट केलं तर मोठे षटकार येऊ शकतात। अदरवाईज जर त्याने स्विच हिट अटेम्प्ट केला तरी देखील मोठा फटका येऊ शकतोय। धावांची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 6 या अंकावर। पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती पाहायला मिळतोय। 2 फलंदाजांची जोडी सूरज अँड गणेश, अद्विक 11 भाईंदर संघाकडून। हा फटका फसलाय। शॉर्ट स्वीपर कव्हरच्या परिक्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण। अमयच्या अकाउंटमध्ये विकेट गॉन। साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। खूप छान पद्धतीने आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवरती चौकाराला, तदनंतर कपल ऑफ रन्स, परंतु एका विकेटच्या सहाय्याने पुनरागमन केलेलं आहे अमय्या गोलंदाजाने। विकेट तुम्हाला घ्यावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये टिकून राहायचं असेल, कारण टेनिस क्रिकेट आहे जो गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखला जातो। खूप छान पद्धतीने शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरील चेंडूला प्राधान्य दिलं गोलंदाजाने। हलकीशी फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि बाउन्समध्ये बीट झाला। नॅचरल बाउन्स घेत असताना या चेंडूने परिपूर्णरित्या बीट केलं फलंदाजाला। 6 या अंकावरती धाव फलक। एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा सामना आहे। शॉर्ट टर्म क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। मिस्टर मॅनेजर गुप्ता, खूप मोठी नावं आहेत। जर आपण विचार केला अद्विक 11 भाईंदर संघाचा तर हे स्टार बॅटर म्हणून टॉप ऑर्डरची जबाबदारी त्यांच्यावरती परिपूर्णरित्या सोपविली गेलंय। बॉलर तयार, इनसाइड आउटचा फटका रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने वाईडिश लॉंग ऑफला चिरत असताना चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क। षटकार 6। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। काय फटका सजवला, जबरदस्त। रोहित शर्माची प्रॉपर आठवण यावी। शोल्डरला स्ट्रेच केलं, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला, मिडल ऑफ द बॅटने ग्रेट शॉट। थोडीशी घाई केली यावेळेस फलंदाजाने। बॅक ऑफ द हँड स्लोवर 1 होता, गतीला ओळखू शकला नाही।
चेंडूला खूपच कमी गती दिली गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस आपण म्हणू शकतोय अमयच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे आणि 13 धावा आहेत फलकावर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. अद्विक 11 भाईंदर या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय मॅनेजमेंट आहे या स्पर्धेचं, कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षक महाराजांसाठी लकी ड्रॉ आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. LED स्क्रीन तुम्हाला मिळू शकते. तुमच्या नावावरती मिक्सर येऊ. सप्टेंबर 1969 त्याचा जन्मदिवस. 145 कसोटी खेळत असताना 708 विकेट घेण्याचा महाभीम पराक्रम ज्याने रचला. कसोटी क्रिकेटच्या क्षितिज वलयावर त्याची आठवण करून देणारा हा आकडा आहे. 1996च्या कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक विकेट ऑस्ट्रेलिया संघासाठी आणि 2008मध्ये पहिलं टायटल मिळवून दिलं होतं राजस्थान रॉयल्स संघाला. खूप मोठं नाव जे काळाच्या पडद्या आड झालेलं आहे. आणि काही चेंडूला मात्र टर्न करायचा, कमालीची नागमोडी वळणं घेणारी चेंडू आपण शेन वॉनच्या माध्यमातून पाहिले. वळ्यात सामन्याकडे जिथे 13 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन स्टार बॉलर मिस्टर सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. अम्मो 11 मीरा रोड या संघाकडून राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हा मारा. खुरवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साईडला सजवला गेलाय. काऊ फेजमध्ये बॅकअप आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सुरुवात बहारदार आपण पाहतोय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही 50+ गेलात तर प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतायत. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या होत्या. ही चांगली सुरुवात आहे, परंतु यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागतं. तुमच्याकडे ती ॲबिलिटी असावी लागते. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संघर्ष असतो आणि तो संघर्ष तुम्हाला जिवंत ठेवायचा आहे या मॅचमध्ये. 14 लॉस ऑफ 1 विकेट. प्रेक्षकांना मोठ्या संख्येने सहभागी व्हायचा आहे. लकी ड्रॉ 200 निरनिराळी पारितोषिक आपण हकदार बनू शकतायत. खूप मोठी संधी. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषकामध्ये धावांची टोटल चांगली बघायला मिळाली 14 या अंकावर. खूप चांगल्या प्रकारे साईड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावर या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा यांचं खूप चांगलं होर्डिंग आपण अनुभवू शकतायत. खूप चांगले कटआउट्स आहेत चहू बाजूंनी. या आधीच्या सामन्यामध्ये गणेशने काय बॅटिंग केली होती अद्वितीय. ज्युसी हाफ वॉले होता. ऑन साईडला सजवला गेलाय. बॅटच्या बॉटमवरती चेंडू ब्रश झाला होता. त्या कारणास्तव जास्त गती प्रदान नाही झाली. स्ट्रोक मागे सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचले फलकावर. 15 ऑन बोर्ड लागले गेलेत. 15 धावा आहेत फलकावरती. मोठ्या फटक्यांच्या शोधात असतील फलंदाज, कारण समोर अम्मो 11 मीरा रोड सारखा एक बलाढ्य आणि मातब्बर संघ खेळतोय. ॲटलिस्ट 40+ पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा मनकवडा या सामन्यामध्ये. काय गोलंदाजी होते. लवली बॉलिंग. पूर्णपणे ब्लॉक होलला टार्गेट करत असताना जसप्रीत बुमराची आठवण करून देतोय सुशील. काय कंट्रोल असेल त्याच्या चेंडूवर. अद्वितीय गोलंदाजी होते. पूर्णपणे वाखाणण्याजोगी ही कामगिरी आहे. उच्च श्रेणीय गोलंदाजीचं पृथक्करण उच्च स्तरीय स्वरूपात सुशील. पंच दर्शवत असताना वाईड बॉल अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये जरूर ऍड करण्यात आलेले आहे. 16 धावा झालेल्या आहेत फलकावर. 16 ऑन बोर्ड आपण पाहतोय. वाईट चेंडूकरिता DRS नाहीये, लक्षात असू द्या. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघांकरिता महत्त्वपूर्ण सूचना. पंचांचा निर्णय हाच मात्र तुम्हाला अंतिम म्हणून स्वीकारावा लागेल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला लॉलीपॉप दिला आणि मॅनेजरने मात्र तो लॉलीपॉप स्वीकारलाय. आ बैल मुझे मार अशी स्थिती होती. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. 22 ऑन बोर्ड. 22 धावा. खराब चेंडू होता आणि फुलटॉसला तारा नाहीये. आदरणीय सन्माननीय गौरवजी घरत बोळिंज आणि आदरणीय सन्माननीय निशांत मात्रे गाणीचा तलाव मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून विजय मामा चषक 2025 या स्पर्धेकरिता तब्बल 10,000
रुपयांचा भरघोस क्रीडानिधी आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. आदरणीय सन्माननीय गौरवजी घरत बोळींज आणि आदरणीय सन्माननीय निशांत म्हात्रे घाणीचा तलाव यांच्याकडून जे मैत्री ग्रुप मधील महत्त्वपूर्ण शिलेदार आहेत आणि त्यांच्याकडून 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी या स्पर्धेकरिता आलेला आहे. खूप खूप धन्यवाद, आभार. मुळा सामन्याकडे खूप चांगला चेंडू रिलीज केला गोलंदाजाने. यष्ट्यांच्या मागे सुंदर स्वरूपातील झेल परिपूर्ण केला जातोय. 22 धावा आहेत फलकावर. 22 स्कोर कार्डवरती सजलेले आहेत. षटक क्रमांक दुसरं जे आपण पाहिलेलं आहे. 5 चेंडू अधिकृत स्वरूपामध्ये हाताळून झालेले आहेत. 11 चेंडूंमध्ये 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट चांगला पाहायला मिळतोय. 12च्या सरासरीने फलंदाजी होते. मृत चेंडू घोषित करत असताना पंच मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सॉलिड टुर्नामेंट. पालघर जिल्हा क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील सर्वात मोठी स्पर्धा. काय चेंडू होता. अद्वितीय लेझर गाइडेड यॉर्कर. जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, लसिथ मालिंगा. खऱ्या अर्थाने सर्वांची आठवण थंगार असून नटराजन डोळ्यांसमोर येऊन उभा राहावा अशी गोलंदाजी केली सुशीलने. IPL 2019 मध्ये आपण पाहिलं होतं थंगार असून नटराजनने 43 यॉर्क लेनचे चेंडू हाताळले होते आणि या ठिकाणी सुशील काय चेंडू हाताळतोय. पूर्णपणे अनप्लेबल डिलिव्हरी होती. चारोखाने चिप केलं फलंदाजाला. 22 धावा आहेत फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. सुशील ब्रँड ऑफ मीरा रोड. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. मॅजिकल गोलंदाजीचं पृथक्करण. बघा 4 फेब्रुवारी हा कर्करोग दिन म्हणून ओळखला जातोय आणि क्रिकेटमध्ये यॉर्क लेनचा चेंडू म्हणजेच कॅन्सर डिलिव्हरी जिच्यावरती उपाय नाही आहे. जेव्हा श्रेयस कदमला विचारलं, जो बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय आहे, टेनिस बॉल क्रीडा विश्वातील खूप मोठं नाव, त्याने मात्र उत्तर दिलं की यॉर्क लेंथवरती फक्त एकच उपाय आहे, परंतु तो देखील 1% चान्स आणि त्याचं नाव आहे हेलिकॉप्टर स्ट्रोक. परंतु खूप कसोशीने तो तुम्हाला परिपूर्ण देखील करावा लागतो. 22 धावा 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आजपासून ISPLला देखील सुरुवात. 26 जानेवारीचा दिवस. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम असं स्लोगन देणारी स्पर्धा. करण अंबालासारखा खेळाडू 20 लाख आणि 50,000 मध्ये सोल्ड. त्या स्पर्धेअंतर्गत आपल्या पालघर जिल्ह्यातील 3 कोहिनूर खेळाडू. प्रशांत गरत ब्रँड ऑफ अर्नाळा याला आपण पाहिलेला आहे 5.5 लाखामध्ये सोल्ड. प्रज्योत अंबिरे ब्रँड ऑफ वरोर 5.7 लाखामध्ये तो देखील बघायला मिळेल. ISPLमध्ये करण मोरेला देखील आपण पाहणार आहोत. आमची मुंबई संघाकडून खेळत असताना पालघर नवलीचा वंडर बॉय येथून खूप छान पद्धतीने कॉलिंग केलं. ते फलंदाजाने बघा डगआउटमधून देखील टाळ्यांचा गजर येतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड, गेम अवेअरनेस, समय सूचकता कमालीची बघायला मिळाली. एका बाजूने श्यामला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने मिस्टर गणेश ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बघायला मिळाले दोन्हीही फलंदाज. डोळ्याला डोळा, नजरेला नजर, डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तत्पूर्वी मात्र यावेळेस आपण पाहू शकतायत विलक्षण आणि विस्मयकारक रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून 24 धावा. 24 ऑन बोर्ड. बॉलर तयार. स्क्वेअर ऑफ द विकेटचा हा फटका ऑफ साईडला सजवला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. स्पेशालिटी आहे. सर्व प्रोफेशनल खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट खेळलं जातं. जर आपण विचार केला मीरा भाईंदर पट्ट्याचा तर आताच मीरा भाईंदर बिग बॅश लीगसारखी एक खूप मोठी स्पर्धा संपूर्ण भारत देशाने ज्या स्पर्धेला डोक्यावरती घेतलं आणि तेथून अनेक गुणवान प्रतिभासंपन्न खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. बॉलर तयार. ऑफ ब्रेकचा हा चेंडू. फ्लायटेड डिलिव्हरी. फलंदाज फसलाय परंतु यष्टीरक्षकाने केलंय चूक आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या विश्वामध्ये. झेल सोडलेला आहे. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय फलंदाजाला. परंतु काय चेंडू होता. इथे सूरजचं कौतुक करावं लागेल. जिम लेकर याची आठवण करून देत असताना चेंडू गुडलेन स्पॉटवरती रिलीज झाला. तदनंतर हलकासा राईज झाला आणि काय कमालीचा टर्न मिळाला. अद्वितीय स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण सूरज याच्या माध्यमातून. शेन वॉनची आठवण यावी, जिम लेकरची आठवण यावी, हरभजन सिंगची आठवण यावी, वनिंडू हसरंगाची आठवण यावी, लसित खऱ्या अर्थाने मुथय्या मुरलीधरन
सर्वांची आठवण करून देत असताना सूरजचा हा ऑफ ब्रेक आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षकाने साथ द्यायला हवी होती परंतु ती साथ मिळाली नाही. ड्रॉविंग मॅन कॅचेस अ स्टिक. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला असतो क्षेत्ररक्षकांचा आधार, तो मिळालाच नाही. लाऊड अपील आहे. पंच मात्र त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. ना मुन्ना ना चे संकेत मात्र या ठिकाणी पुढे येत आहेत. गोलंदाज पूर्णपणे मात्र आपण पाहू शकतायत त्या ठिकाणी हताश, निराश, हतबल मनाने. धावफलक जाऊन विसावलेला आहे 26 या अंकावरती. 26 ऑन बोर्ड. सूरजने इकॉनॉमिकल षटक हाताळलेला आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथा चेंडू डॉट आलाय. सूरज पहिल्या 2 षटकांमध्ये हल्लाबोल जरूर आपण पाहिला आहे परंतु तिसऱ्या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये. वाईड लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये व्हॉट अ स्टॉप. अद्वितीय क्षेत्ररक्षण. मिस्टर भूषण रोशन, यहाँ पे आप देख सकते हो. लाजवाब फील्डिंग. निकोलस पुरन यांची आठवण करून देत असताना रवींद्र जडेजाची आठवण यावी. जॉन्टी रोड्स सर्वांची आठवण परिपूर्णरित्या करून देत असताना रोशनने काय स्टॉप केलाय. आपल्या संघासाठी एका क्षणामध्ये 4 धावा वाचवलेल्या आहेत. कदाचित या 4 धावा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतात या सामन्यामध्ये. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. व्हेरी नेक्स्ट मॅच श्रीकृष्णा ठाणा कोळशेत विपक्ष NP स्पोर्ट्स उत्तन. दोन्ही संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये श्रीकृष्णा ठाणा कोळशेत विपक्ष NP स्पोर्ट्स उत्तन. नेक्स्ट मॅच. साईडला सजवलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला जातोय. दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत फलंदाज. पंचांचा निर्णय काय असेल यावरती मात्र चर्चा आणि तर्क वितर्क सुरू झालेले आहेत. ऑन फील्ड थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे. चला यायचं आहे ऑफिशियल्स धावचित आहे किंवा नाही याचं निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता महेश सरांना आपण निमंत्रित करणार आहोत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. इट्स नॉट आउट. नाबाद करार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरचा इशारा पोहोचला गेलाय. लेट टू लेट डिसिजन अपडेट. धावांचे टोटल जाऊन पोहोचलेले आहे फलकावरती ॲक्युरेट 31. 31 धावा या फलकावर.
चला व्हेरी नेक्स्ट मॅच श्रीकृष्ण ठाणा कोळशेत विपक्ष NP स्पोर्ट्स उत्तन. जशी इनिंग ब्रेक होईल आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. यानंतर होणारा सामना ज्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण ठाणा कोळशेत विपक्ष NP स्पोर्ट्स उत्तन. वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ जो परिपूर्ण झालेला आहे. 31 धावा आहेत फलकावर. 31 ऑन स्कोर कार्ड लागले गेलेले आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अम्मो 11 मीरा रोड या संघाकडून चांगल्या टोटलकडे वाटचाल करत असताना अद्विक 11 बाईंदर. श्याम कशा रीतीने खेळ याकडे लक्ष मात्र वेधित झालंय. ते डगआउटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते कारण शेवटचे 6 चेंडू हे उर्वरित या सत्रामधील. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा जमिनीलगत बघायला मिळाला. राईज झाला नाही आणि तत्पूर्वी खूप छान पद्धतीने सिंगल मात्र परिपूर्ण करत असताना दोन्ही खूप साऱ्या आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतोय गणेश. या आधीच्या सामन्यामध्ये देखील विलक्षण विस्मयकारक उच्चस्तरीय श्रेणीय क्लासिकल बॅटिंग केले होते आणि आता शेवटच्या 5 चेंडूंमध्ये षटकार चौकार त्याच्या बॅटमधून यायला हवेत जेणेकरून एक चांगली टोटल या ठिकाणी परिपूर्ण होऊ शकेल. उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी योजित ऑन साइडला लॉफ्ट केलंय मिड विकेटला. आपण पाहू शकताय बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय. फलंदाज गणेशच्या खेळीस पूर्णविराम. गॉन वेलकम बॅक. शेवटचे षटक कशा रीतीने हाताळलं जाईल यावर मात्र बऱ्याच गोष्टी डिपेंडेबल राहिलेल्या आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये 31 धावा आपण जरूर पाहिल्या परंतु शेवटच्या षटकाची सुरुवात देखील तितकीच आकर्षक झालंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेऊन काय गोलंदाजी केलंय अद्वितीय स्वरूपात. सुपर बॉलिंग गोविंदच्या माध्यमातून. पहिले दोन्हीही चेंडू इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. विकेट अँड सिंगल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मोंटू. आधीच फुटवर्क दाखवलं फलंदाजाने. पंचांचा इशारा काय असेल येथे 22. बघा गोलंदाज चाणाक्ष आहे. फलंदाज चेंडू रिलीज करण्याच्या आधीच ट्रिगर मुवमेंटच्या आधीच ऑप्शनच्या पलीकडे सफल झाला होता आणि त्याला रीड केलं परिपूर्णरित्या गोविंदने आणि तदनंतर एक खूप सुंदर चेंडू रिलीज केला. अद्वितीय स्वरूपामध्ये गोलंदाजीचं हे पृथक्करण. धावसंख्या कुठेतरी स्थिरस्थावर आपल्याला पाहायला मिळते. 33 ऑन बोर्ड. 33 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी होते. खास करून चेंडूवरील कापूस कमी झाल्यानंतर शेवटच्या षटकात गोविंद याच्या माध्यमातून काय चेंडू होता. वाईट यॉर्क स्वरूपामध्ये चेंडूची लेंथ अँड लाईन. फलंदाजाने जणू काही पिचला खोदून काढण्याचं कार्य केलं. तो क्रशर डिलिव्हरी होती. जबरदस्त वाईट यॉर्क स्वरूपामध्ये या चेंडूला हाताळलं गेलं. गोविंद याच्या माध्यमातून आपलं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपात दर्शवतो. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी होते. शेवटचे षटक कसं हाताळावं. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 35 धावा आहेत फलकावर. ग्रेट बॉलिंग. हा देखील फटका फसला. एक क्षेत्ररक्षक आहे स्लिमिड ऑफ मध्ये. खूप सुंदर झेल कंप्लीट केला जातोय. एव्हर ग्रीन षटक हाताळत असताना गोविंद हा गोलंदाज
शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बनलाय. ज्या पद्धतीने इंग्लंड संघासाठी क्रिस जॉर्डनला आपण पाहिलेलं आहे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, भारतीय संघासाठी आपण पाहिलेलं आहे जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. अगदी तशाच पद्धतीने अम्मू 11 मीरा रोड संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोविंद, ज्याने शेवटच्या षटकातील 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ आपण पाहू शकतायत 1, 2, 3 आणि 4च धावा खर्च केलेल्या आहेत. समवेत महत्वपूर्ण 2 विकेट्स आपल्या नावे करून दाखवलेले आहेत. एक धाव जर आपण पाहिली तर बाईची मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार इनिंग ब्रेक झाल्यावर घेऊ ना, बोलून घ्या त्यांना, बोलवा ना, 7 ते 8 वेळा पुकार केलाय त्यांना. पण बॉलर तयार. चला या पुनश्च एकदा श्रीकृष्णा ठाणा कोळशेत आणि एनपी स्पोर्ट्स उत्तन थोडीशी गाई करा प्लीज. हा फटका देखील हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला 4 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर होतोय. फलकावरती केवळ 35 धावा. ग्रेट बॉलिंग बाय गोविंद. वेलकम बॅक. चला श्रीकृष्णा ठाणा कोळशेत आणि एनपी स्पोर्ट्स उत्तन आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. टॉस बॉक्स मध्ये आदरणीय देवनाथजी भगत सरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. एका बाजूने हवेचा जो प्रचंड आहे, प्रथम गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्याकरिता फ्रंट लाईन गोलंदाज अनिकेत आहे, प्रतिकेश आहे, गौरव आहे. कसं वाटतंय 1.25 लाखाची स्पर्धा विजय मामा घरात चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी संधी आम्हाला देण्याची प्रयत्न करतो. धन्यवाद कमिटीचे. शेवटचा प्रश्न विचारतोय, आयुष्यामध्ये जर असा एक दिवस आला की एका बाजूने 2 कंडिशन असतील परंतु एकच चॉईस करावं लागलं तर तुम्ही काय चॉईस करणार? एका बाजूने गर्लफ्रेंड सांगते की काहीही करून फिरायला जायचं, तर दुसऱ्या बाजूने कोळशेत संघ सांगतोय की काहीही करून मॅच खेळायला जायचं, तर तुम्ही कसली निवड करणार? मॅच खेळायला. नक्कीच आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा असणार आहेत स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय एनपी स्पोर्ट्स उत्तन संघाने आमच्या समवेत जोडले गेलेले आहे. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही देखील छत्ररक्षण स्वीकारलं असतं. मनाविरुद्ध घडलेला आहे, बॅटिंग करायची आहे. आयडियल स्कोर काय ठरवतील 5 षटकांच्या सामन्यामध्ये? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याकरिता भरवशाचे फलंदाज मी स्वतः आहे, अभिषेक आहे आणि डेंझिल आहे. कसं वाटतंय विजय मामा घरात या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन? विजय मामाचं आयोजन प्रत्येक वर्षी नवीन म्हणजे अजून चांगलं केलं जातं आणि यावर्षी देखील अजून चांगले केलेलं आहे. आणि मैदानाची खेळणी आकारणी सर्व काही एकदम शिस्तबद्ध केलेलं आहे. ते खूप मजा येईल खेळण्यासाठी. शेवटचा प्रश्न आहे, क्रिकेटमध्ये जर असा एक दिवस आला 2 कंडिशन दिल्या आणि एकच चॉईस करायचं असेल तर काय करायला आवडेल? 6 चेंडू 6 षटकार की 6 चेंडू 6 विकेट्स? 6 चेंडू 6 षटकार. आपल्या देखील खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. दोन्ही देखील संघांसाठी बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय अर्थातच श्रीकृष्णा ठाणा कोळशेत या संघाच्या माध्यमातून आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चित स्वरूपामध्ये एक प्रश्न विचारला होता, तुम्ही गर्लफ्रेंड की संघ? कदाचित गर्लफ्रेंडच्या जागी जर बायको असती ना तर उपटी घातली असते बायकोनी, जर असं ऐकलं असतं निश्चित स्वरूपामध्ये. आणि त्याच्यानंतर मॅकोचा आपण विचार केला तर मॅकोला सर्वप्रथम माहिती आहे, कित्येक वेळा मॅकमिलन गोविंदाने 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले, पण 6व्या बॉलवरती त्याला आपण डिफेंड करताना बघितलंय. तर ती खऱ्या अर्थाने मॅकमिलन गोविंदाची ती खासियत आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने.
तर प्लीज आम्ही खेळाडू कक्ष खाली करण्याकरता सर्वांना विनंती करतोय. तर प्लीज खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, आग्रहाची विनंती आम्ही करतोय. प्लीज प्रेक्षक राजे, तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. तर आम्ही तुम्हाला आग्रहाची विनंती, हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण खेळाडू कक्ष खाली करायचा प्लीज. हा, तुमच्याकरता आपण बघा चारही साईडला मंडप आहे. मामा स्वतः सांगतायत तुम्हाला जर जागा नसेल बसण्याकरता तुम्ही आमच्या स्टेजवरती येऊन बसा, मामा स्वतः सांगतायत. तर प्लीज आम्ही आग्रहाची विनंती, खेळाडू कक्ष तुम्ही खाली करा प्लीज. जाऊयात आपण समालोचन कक्षामध्ये. वेलकम बॅक. काय फटका बघायला मिळाला, क्रिकेटचा प्युअर क्लास दर्शवला गेला आजच्या दिवसामधील. हा सर्वोत्तम स्ट्रोक आपण पाहू शकतात. फलंदाज अमयच्या बॅटमधून 6 धावा आहेत फलकावर. टार्गेट जर आपण पाहिलं तर सेट करण्यात आलेला आहे 36 धावांचा आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला आहे. सुपर बॅटिंग, दर्जेदार फटक्याची निवड करत असताना अमयला आपण पाहतोय. वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका झेलसाठी अटेम्प्ट जरूर बघायला मिळाला, परंतु परिपूर्णरित्या पोचू शकले नाही. आणि पुन्हा एकदा 2 धावा. बॅटचा काय फ्लो आहे, पूर्णपणे टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती अमय. ब्रँड ऑफ मीरा रोड आपण पाहू शकतायत. 8 ऑन टू द स्कोर कार्ड. 8 धावा सजलेल्या आहेत. बहारदार सुरुवात करत असताना बॅटर पाहायला मिळतोय. बॅटचा स्विंग कमालीचा आहे, बॅटचा फ्लो कमालीचा आहे आणि खास करून रिस्ट वर्क, मनगटांचा कसा वापर करावा, हाय बॅक लिफ्ट आणि लो बॅक लिफ्ट कशी यूज केली जाते हे दर्शवतोय अमय. टप्पा पडल्यानंतर प्रचंड हा चेंडू अपकट झाला. पंच मात्र दर्शवत आहेत वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये जरूर ॲड केली जाते. चांगल्या गतीने धावांची टोटल मात्र या ठिकाणी असताना आपण पाहू शकतायत 9 धावा झालेल्या आहेत. 9 ऑन टू द स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीवरती आहे. सुपर बॅटिंग बाय अमय. त्याचा स्टान्स मात्र कमालीचा पाहायला मिळतोय. ख्रिस गेलची आठवण यावी. उंच सकल बांध्याचा फलंदाज आहे. यावेळेस पुन्हा एकदा टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला तंत्रशुद्ध फटका, चौकार. थर्टीन ऑन बोर्ड. 13 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त काय फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाजी बघून तुम्हाला रोहित शर्माची आठवण जरूर आली असेल. ज्या रीतीने बॅटचा फ्लो आहे, काय कमालीने स्ट्रोक सिलेक्ट करतोय. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा अमय, जो मुख्य बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फार वेगवान सुरुवात करून दिली. तब्बल 13 धावा झालेल्या आहेत. फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजी जणू काही नेक्स्ट लेवल सेट करत असताना पाहायला मिळतोय अमय. गोलंदाज कांती हिंटरलाय, निष्प्रभ ठरलाय या षटकामध्ये. कोणत्याही टप्प्यावरती गोलंदाजी करा, मोठा फटका येतोय. ऑन साइडला काय फटका खेळलाय. काऊ फेजला क्लिअर करत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. सुपर्ब अँड सेन्सेशनल बॅटिंग. 19 ऑन बोर्ड आपण पाहतोय. बिग बॉस विनर सूरज चव्हाणच्या भाषेमध्येच म्हणायचं झालं तर एकदम झापूक झुपूक फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. अगदी प्रत्येक चेंडूवर वन्स अगेन झापूक झुपूक झापूक झुपूक, चौकार, षटकारांचा शंखनाद. वेलकम बॅक. पहिल्या षटकातील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 23 धावा या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग बाय अमय. मीरा रोडचा हा ब्रँड आहे. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 23 धावा कुठून काढलेल्या आहेत. मी नेहमीच उल्लेख करतो की आयुष्यात जर तुम्हाला कोणी विचारलं की काय करायचं आहे तर उत्तर एकच यायला पाहिजे की आई वडिलांनी जे मला नाव दिलंय त्या नावाचा मी ब्रँड तयार करणार. आणि तो ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय अमयच्या माध्यमातून. 5 चेंडूंमध्ये 23
22 धावा ज्या इंडिव्हिज्युअली आणि एक वाईड अशा 23 धावा आहेत फलकावर. वन्स अगेन ऑन साइडला काय फटका खेळलाय सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईलने. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. वेलकम बॅक. आणि अगदीच 6 चेंडूंमध्येच आपण पाहतोय 90% मॅच सॉल्व्ह केलेले आहे. 29 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये असं 2 वेळा घडलं होतं. 2003 मध्ये रॉबिन पीटरसनच्या विरोधात ब्रायन लारा याने 6 चेंडूत 28 धावा कुठून काढल्या होत्या. आणि 2013 मध्ये जॉर्ज बेली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ज्याने जेम्स अँडरसनच्या विरोधात 28 धावा कुठून काढल्या होत्या 6 चेंडूंमध्ये. येथे 6 चेंडूंमध्ये 29 धावा कुठलेल्या आहेत अमयने. ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग, प्रॉपर टेक्निकल बॅटर आहे. आपल्या कोअरचा काय उपयोग करतो. खूप चांगला फिटनेस आहे त्याचा. एक उंच तगडा आणि ताकदवान खेळाडू आहे. पॉवर पॅक प्लेयर. विजयासाठी अवघ्या 7 धावांचं टार्गेट समोर आहे 18 चेंडूंमध्ये. साईडला फटका सजवला गेला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये सिंगल मिळते आराम के साथ. लिली या रीतीने आता या सामन्यामध्ये खेळणार अम्मो 11 मीरा रोडचा संघ. कारण त्यांना ठाऊक झालंय आपण विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 6 धावांचं लक्ष समोर. कदाचित या चेंडूवर सामना देखील फिनिश होऊ शकतो अशा भन्नाट फॉर्ममध्ये खेळतोय अमय. रिस्पेक्ट दिलाय. अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्वच सोने नसते मित्रांनो आणि खेळाडूंनो. आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतायत मान सन्मान देतो या चेंडूला. डॉट. बॉलर तयार. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. वन्स अगेन डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेला आहे. वाईड लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी सेंटर वरून चेंडू सीमा पार. विजय मामा गरज चषक चौकार. वेलकम बॅक. विजयासाठी अवघ्या 2 धावांचं लक्ष समोर आहे. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. 34 ऑन बोर्ड. हा फटका फसला होता परंतु पूर्णपणे निर्जन स्थळी नो मॅन लँड झोन मध्ये आणि विजयावर शिक्कामोर्तब. अवघ्या आपण पाहू शकतायत 9 चेंडूंमध्ये 34 धावांची वादळी खेळी साकारून अमयने सामना मात्र फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारं अभिनंदन. दोन्ही देखील संघांना